हिवरखेडमध्ये 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात, विविध ठिकाणी ध्वजारोहण, नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग. बघूया बातमी सविस्तर. देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हिवरखेड येथे विविध शासकीय, शैक्षणिक व सार्वजनिक ठिकाणी मोठ्या उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमामुळे संपूर्ण गावात देशभक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. हिवरखेड पोलीस स्टेशन मध्ये सकाळी 7 वाजता ठाणेदार सचिन पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा परिषद उर्दू वरिष्ठ प्राथमिक शाळा आठवडी बाजार येथेही उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले. तसेच श्रीमती रतनबाई ताराचंदजी कानुगा विद्यालयात सकाळी 8 वाजता माजी मुख्याध्यापक तथा कार्यवाह श्यामशील सहदेवराव भोपळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आयुष्यमान आरोग्य मंदिर हिवरखेड येथे मेडिकल ऑफिसर डॉक्टर ठाकरे मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. तर महावितरण MSEB हिवरखेड येथे श्री वालेंद्रे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. याशिवाय जिल्हा परिषद प्राथमिकांची शाळा तसेच गावातील इतर विविध शासकीय, शैक्षणिक संस्थांमध्येही स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचे कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, विद्यार्थिनी, शेतकरी, शेतमजूर, शिक्षक, शिक्षिका, पालकवर्ग तसेच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदविला. राजेश वानखडे गुरुजी, गिऱ्हे गुरुजी, बाळासाहेब नेरकर पत्रकार यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. देशभक्तीपर वातावरणात राष्ट्रध्वजाला मानवंदना देत उपस्थितांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण केले. संपूर्ण हिवरखेडमध्ये भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या जयघोषात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह द्विगुणित झाला.